प्रतिबिंब जनमानसांचे। कोतवाली पोलिसांचा निष्काळजीपणा उघड, शहरात चोऱ्यांचा धुमाकूळ, नागरिकांचा संताप उसळला। सारसनगरसह अनेक भागात घरफोड्यांची मालिकाच पोलीस सेटलमेंटमध्ये व्यस्त असल्याचा गंभीर आरोप। अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिवसेंदिवस चोऱ्यांच्या घटना वाढत असून पोलीस प्रशासन पूर्णपणे निष्क्रिय झाल्याचा संताप नागरिकातून व्यक्त होत आहे। सारसनगर, विनायकनगर, बुरुडगाव रोडसह शहरातील विविध भागात घरफोड्या आणि चोरीच्या घटनांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे। सदर प्रकरणात कोतवाली पोलीस चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरत असून ते फक्त मटका, बिंगो आणि जुगाराच्या अवैध धंद्यांना पाठबळ देण्यात व सेटलमेंट करण्यातच व्यस्त असल्याचा गंभीर आरोप प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला आहे। यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात सारसनगर परिसरातील नागरिकांनी आज 4 एप्रिल रोजी एकत्र येत कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन सादर केले। यावेळी चोऱ्यांवर त्वरित नियंत्रण मिळवून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली। या आंदोलनात प्रेरणा प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। यामध्ये मंगेश खताळ, वैभव ढाकणे, संतोष ढाकणे, अवधूत फुलसौंदर, सागर गुंजाळ, शिवतेज भागनगरे, सनी करपे, विष्णू भुताडा, निलेश गाडळकर, बंटी ससाने, चेतन शिंदे, योगेश खताळ, सूरज रहाणे यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते। आज आम्ही आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आज कोतवाली पोलीस निरीक्षक गायकवाड साहेबांना निवेदन दिलेलं आहे की कोतवाली पोलीस स्टेशनची हद्द आहे, त्यामध्ये सारसनगर असेल, भावनीनगर असेल, विनायकनगर असेल, ह्या भागात म्हणजे सिरियल घरफोड्या होऊ राहिल्यात। रोज अनेक नवीन घरफोड्याच्या गुन्हे दाखल होऊ राहिलेत, पण पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा निर्णय घेत नाही, कुठल्याच प्रकारे त्याच्यामध्ये उपाययोजना करत नाही। त्याच्यामुळे वारंवार या घटना वाढत चाललेल्या आहेत। आज वेगवेगळ्या भागात या चोऱ्या होत असताना गोरगरीब लोकांच्या पैसे जातात, काय असेल ते नाही का, दहशतीचं वातावरण एक समाजामध्ये लोकांमध्ये पसरलेलं आहे। आज आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने एक शांततेत आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। जर यामध्ये पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर ते घरफोडी करणारे चोर पकडले नाही तर आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत। काय होतं, पोलीस फक्त वेगवेगळ्या ठिकाणी हप्ते घेण्यात किंवा काही सेटलमेंट करण्यात व्यस्त आहेत काय, या लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, ज्यांना सुरक्षा पाहिजे त्या ठिकाणी सुरक्षा काही भेटत नाहीये। त्याच्यामुळे आम्ही आज त्यांना जाब विचारलेला आहे। या ठिकाणी जर त्यांनी लवकर या ठिकाणी कारवाई केली नाही, चोरी करणारे चोर पकडले नाही तर आम्ही प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी मोठं आंदोलन करणार आहोत। मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलं आहे आणि पोलिसांना ते दिलं गेलंय, तरी देखील पोलीस प्रशासन त्यावर ऍक्शन घेताना पाहायला मिळत नाही। जसं तुम्ही आता म्हटलं की पोलीस प्रशासन फक्त हप्ते गोळा करण्यात व्यस्त आहे, मग रात्रीचं फक्त पोलीस प्रशासन हप्ते गोळा करतंय का मग पेट्रोलिंग करतंय? नाही, आता आम्ही आज शांततेत निवेदन दिलेलं आहे। पोलीस प्रशासनाला त्यांनी त्यांचं काम जे आहे ते चोखपणे पाळून या ठिकाणी जे नागरिकांना सुविधा सुरक्षा दिली पाहिजे ती त्यांनी दिली गेलेली पाहिजे। वेगवेगळ्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आलेले आहेत, चोर पण त्याच्यात आलेले आहेत, पण पोलीस प्रशासनाकडून कुठल्याच प्रकारे त्यांना पकडण्यात अजून त्यांना यश आलेलं नाहीये। त्याचाच निषेध करण्यासाठी आम्ही सगळं त्या भागातील रहिवासी या ठिकाणी आलो आहोत। जर याच्यावरती पोलीस प्रशासनाने लवकर कारवाई केली नाही तर आम्ही या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन देणार आहोत आणि आंदोलन करणार आहोत। मी केतन गोगळे। 15 दिवसापूर्वी आमच्या काकाच तिथं चोरी झालेली आहे, भवानीनगर कॉर्नरला रामकृष्ण हायस्कूल शेजारी। तर अजून काही तपास काही लागलेला नाहीये, अजून काही कळालेलं नाहीये पोलिसांकडनं काही सुद्धा। तुम्ही याबाबत काही तक्रार वगैरे दाखल केली का? मी तक्रार केलेली आहे समक्ष इथं। भर दुपारी 1 वाजता झालेली चोरी। चोर सीसीटीव्ही मध्ये चोर सुद्धा दिसलेले आहे पूर्ण सगळे। अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज 24 या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।